नमस्कार मंडळी, वर्षा आणि शौनक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे। या आधीचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन केलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते ती आमच्या त्या जर्नीची एक छोटीशी झलक आहे। तर चला आता आपण या नवीन व्लॉगला सुरुवात करूया। तर जवळपास 4 तासापेक्षा जास्तची जर्नी करून फायनली आम्ही येऊन पोहोचलो हिंजवडी इथे असलेल्या हॉटेल सॉलिटायरला। सो फायनली आता आपण आलेलो आहोत हॉटेल सॉलिटायर पुणे हिंजवडी इथे। आपण आसपासचं दिसलं आणि रूम बघूयात कशी आहे ती। ठीक आहे, तर हे हॉटेल आम्ही ऑनलाईन सर्च केलं आणि या हॉटेलचे ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही खालती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करूच। प्लस इकडे जो स्क्रीनवर दिसतो ॲड्रेस तोच ॲड्रेस आहे आणि हे टोटल 5 मजली आहे। आम्ही 5th फ्लोअरवर आहोत आणि आता तुम्हाला रूम्स दाखवतो टोटल या फ्लोअरवर किती आहेत ते आणि खालती अप्रॉक्सिमेट चार्जेस वगैरे आम्ही सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू नंतर। तर या हॉटेलमध्ये तुम्हाला लिफ्ट आहेत, त्यामुळे सिनियर सिटीजन्स असतील तर नो इश्यूज। सो आता वर्षा सांगेल रूम्स कसे आहेत। सो लिफ्ट मला बाहेर पडणार की लेफ्ट हँड आहे 501 to 505। चला आता आपण ते बघूया। सो ते 503 आहे, 4 आहे आणि 5 आहे। आपण लिफ्टच्या लेफ्ट साईडची रूम बघितली, आता राईट साईडला बघूया। राईट साईड आहे 506 to 510। 510 ओके। सर इथून 506 आहे, 7 आहे आणि या साईडला आहेत अजून 508, 9, 10 आणि ह्याच्यात एक ॲडिशन 11। तर 501 to 511 आणि हा सगळा असा मस्त पॅसेज आहे इकडचा। तर ही आहे आमची रूम 505। ही आम्ही आज बुक केलेली आहे 1 नाईटसाठी। तुम्ही बघू शकता तर इथे कोणत्याही रूम्सवर त्यांनी असे प्रॉपरचे मेटलचे प्लेट्स असतात ते नाही आहे, कारण तसं हे हॉटेल अजून नवीन आहे। तर मग आता वर्षा आपल्याला दाखवेल आतनं रूम कशी आहे। सो रूम मध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला दिसतो तो हा सगळ्यात मोठा पॅसेज आणि समोर आहे ते वॉशरूम आहे, तो समोर टीव्ही। उजव्या हाताला त्यांनी दिलेला आहे ते कपाट, तुमचे बॅग्स ठेवायला। मी उघडून दाखवते। सो स्पेशियस कपाट आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यावर दिसतं ते बेड आहे। 2 जणांना व्यवस्थित अशी ही रूम आहे, पण मॅक्झिमम कॅपॅसिटी 4 आहे। 2 एक्स्ट्रा मॅट्रेस ते देणार, सो मॅक्झिमम कॅपॅसिटी 4 आहे। सो आता आपण बघू शकतो वॉशरूम। वॉशरूम पण व्यवस्थित मोठं आहे, स्वच्छ आहे। कोणत्याही हॉटेलमध्ये ना रूम्स वगैरे चांगले असतात, बरेच काही फॅसिलिटीज असतात, पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यूने ते म्हणजे वॉशरूम्स। आणि तसं चांगलं आहे, मोठं आहे, व्यवस्थित आहे। आणि टी व्ही जर बंद असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात खालती आणि सांगू शकता चालू करायला। इकडे या साईडला वरती AC आहे आणि हे असं वरती सगळं फॉल सिलिंग आहे त्यांचं। रूम नवीन आहे ना, त्यामुळे एकदम वेगळीच दिसते। आणि रूमच्या या साईडला आलं की तुम्हाला दिसतं ते ड्रेसिंग टेबल, आरसा आहे, व्यवस्थित सामान ठेवायला जागा आहे, वुडन टेबल केलेलं आहे त्यांनी। खिडकी आहे, खिडकीतनं बाहेर परिसर दिसतोय। खिडकी ओपन ठेवू शकता, पण लहान मुलं असतील तर काळजी घ्या, कारण नेट नाही आहे। आणि हा असा सगळा मस्त परिसर आहे। इकडे समोर एक फॅब हॉटेल्स म्हणून काहीतरी आहे, पण आय एम नॉट शुअर काय आहे। इकडे मेट्रोचं काम सुरू आहे आणि इथे समोर खालती फूड जॉईंट आहे, राजनंदिनी मिसळ, शिवशंकर चायनीज फूड आणि इकडे फूड मॉल ॲक्च्युली आहे, प्रॉपर पार्किंग वगैरे आहे। तर या विंडोमधून 5th फ्लोअरवरून तुम्हाला हा असा परिसर आहे। तर फायनली आम्ही इकडे आमच्या हॉटेलवर आलो, रूम वगैरे सगळं चेकिंग केलं कम्प्लीट आणि मग वर्ष लाईफ रिपब्लिकला
आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट 8:30 झालेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत जेवायला. आय ॲम्स्टरडॅम म्हणून एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे प्रॉपर. तर तिकडे जाणार आहोत अँड दाखवू तिकडे मेनू काय आहे, आसपास ॲम्बियन्स वगैरे आतनं कसं आहे तेही आम्ही मग दाखवू यावेळेला. तर मग चला आता जाऊया. 15 मिनिटं आहे तिथून, भेटूया. तर हे आहे ते आय ॲम्स्टरडॅम हॉटेल. आणि तुम्हाला कळलं ते आय ॲम्स्टरडॅम काय आहे, बिकॉज त्यांनी इकडची जी हॉटेलची जी बघा तुम्ही जे स्ट्रक्चर दिसतंय, ज्या पद्धतीने बांधलेलं आहे त्याचं एकदम ॲम्स्टरडॅम फिलिंगवालं आहे. तर चला आता आत जाऊया आपण. तर आता फायनली आपण काय काय ऑर्डर दिली वर्षा? आपण मॉकटेल्स मागवले आहेत आणि एक सूप मागवलं आहे, ब्रोकोली अँड स्पिनाच सूप मागवलेलं आहे आणि व्हरायटी ऑफ मॉकटेल्स मागवलेले आहेत. म्हणजे ओशन फीज नावाचा एक मॉकटेल आहे, बेरी ब्लॉसम नावाचं मॉकटेल आहे, ग्रॅनी स्मिथ मागवलेलं आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स मागवलेले आहेत आणि आता टेस्ट करून बघतो कसे आहेत. ग्रुपमध्ये जास्त मेंबर असण्याचा ॲडव्हान्टेज हाच आहे की तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड आयटम्स इथे ट्राय करायला मिळतात. यावेळेला आम्ही पण तसंच केलं. चायनीज, मेक्सिकन, इंडियन असं मिक्स स्टार्टर्स आम्ही ऑर्डर केले आणि त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. जर तुम्ही फूडी आहात आणि तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज ट्राय करायची आवड आहे तर आय ॲम्स्टरडॅमला तुम्ही नक्की भेट देऊ शकतात. चायनीज, मेक्सिकन, इंडियन, थाय असे वेगवेगळ्या प्रकारचे डेलिकेसीज इकडे तुमच्यासाठी सर्व केल्या जातात. सो वर्षा, कसं वाटलं इकडचं प्रिपरेशन, फूड क्वालिटी आणि मॉकटेल्स जे ऑर्डर केले ते? मॉकटेल्स छान होते, मस्त होते, परफेक्टली सगळं ब्लेंड झालं होतं एकमेकांमध्ये. आणि स्टार्टर्स जे मागवले ना त्याच्यामध्ये व्हेजमध्ये आम्ही मोमोज आणि पनीर मागवलेलं. त्यातले मोमोज सगळ्यात हिट ठरले तिकडे, सगळ्यांना आवडलेले आहेत. त्यातलं आजचं जे स्पेशली फिलिंग होतं ना दॅट इज व्हेरी गुड. आणि पनीर पण छान होतं, सॉफ्ट होतं. आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही मागवलेलं कॅसाडिला चिकन, हां सर्व उच्चार सांगू शकतो, हां. आणि फिश अँड चिप्स. तो फिश अँड चिप्स इज मस्त, अबाव ॲव्हरेज. आणि चिकन कॅसेरियस पण मस्त होतं आणि व्यवस्थित बरोबर त्यांनी मेयोनीज आणि चटण्या बिटण्या सगळं मस्त दिलेलं. ओव्हरऑल प्रेझेंटेशन आणि टेस्ट
ॲम्स्टरडॅममध्ये मला जे सगळ्यात जास्त युनिक वाटलं ते म्हणजे लवर्स क्रूज. या ठिकाणी टेबल फॉर 2 सुद्धा आहे आणि टेबल फॉर 4 सुद्धा आहेत. तर तुम्ही इथे बसून तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा तुमच्या बेटर हाफ बरोबर मस्तपैकी डिनर एन्जॉय करू शकतात. व्हरायटी ऑफ मॉकटेल्स, सूप्स, स्टार्टर्स असं सगळं आम्ही एन्जॉय केल्यानंतर आता वेळ झाली होती ती डिनरची. डिनरसाठी आम्ही थाय आणि देसी असं कॉम्बिनेशनमध्ये ऑर्डर केलं. काही लोकांनी थाय करीवर ताव मारला तर आम्ही देसी जेवणाचा आस्वाद घेतला. चटपटीत जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता वेळ झाली होती ती तोंड गोड करायची आणि आम्ही ऑर्डर केला हा तिरंगा चीज केक आणि त्याचबरोबर चॉकलेट ब्राउनी. तिरंगा चीज केक हा 26 जानेवारी असल्यामुळे एक स्पेशल डिश त्यांच्यातर्फे होती. रेग्युलर डेजला तो मिळतो की नाही हे तुम्हीच त्यांना विचारा. सो फायनली आमचं डिनर झालेलं आहे. खूप मस्त होतं, मजा आली. टेस्ट वाईज, क्वालिटी वाईज फूड खूप मस्त होतं आणि क्वांटिटी वाईज पण चांगलं होतं. आज ड्राय डे होता त्यामुळे अल्कोहोल काही सर्व करत नव्हते ते 26 जानेवारीचा, पण जेवण खूप मस्त होतं. हिंजवडीमध्ये आहे आय लव्ह डॅम. ऍड्रेस वगैरे समोर स्क्रीनवर पण असेल आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करेल. तुम्ही बघू शकता, गुगलवर पण तुम्हाला मिळेल. आणि छान झालं जेवण. लगभग किती होतं वर्ष आपण टोटल लोक? आम्ही टोटल 10 जण होतो. 10 जणांचं आमचं अप्रॉक्स 8,000 पर्यंत बिल झालं. दॅट इन्क्लूड्स 9,000. ओके. आणि आम्ही ते झोमॅटो थ्रू केलं त्यामुळे थोडंफार आम्हाला डिस्काउंट काय मिळालं त्यांना. ठीक आहे. तो एकंदरीत असं म्हटलं तर मॉकटेल्स वगैरे घेऊन तेवढं गेलं. जर तुम्ही मॉकटेल्स नाही घेणारी लोक असाल आणि फक्त फूड फोकस करणार असेल तर तुमचं अजून कमी होईल. आणि जर अल्कोहोल नाहीच असेल, तुम्ही कसं ऑर्डर करता, फूड कसं ऑर्डर करता, क्वांटिटी कशी देता, मी हे जास्त क्लिअर सांगतो. पण बरेच लोक कमेंट करून विचारतात किती झालं, हे किती झालं, बिअर किती. डिपेंड करतं तुमची चॉईस काय. हा, म्हणजे तुम्ही ऍप्स वर बघितलं वेगवेगळ्या, तर पर पर्सन 700 to 800 अशी त्याची हे आहे. आणि सॉलिटायर हॉटेल बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सॉलिटायर हे ॲज सच म्हटलं की जर तुम्ही इकडे ऑफिस तुमचे आहेत आणि तुम्ही कॉन्फरन्सला वगैरे येत आहात, 1 नाईट स्टे आहे तुमचा, तुम्हाला तिकडे एक रात्री इथे काढायची हिंजवडीमध्ये, ठीक आहे, तर त्या लोकांसाठी ठीक आहे. बाकी रूम वगैरे चांगले आहेत, आम्हाला आवडल्या. तर हा ब्लॉग आपण इकडे थांबूया वर्ष आता. येस, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर मग आता आपण भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.